तर संजय राऊत स्वतः जुगारी आहेत अशी टीका भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेली आहे। पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावल्यामुळे राऊतांचे पैसे गेले अशी टीका बन यांनी केली। भारत पाक सामन्यामध्ये 1.5 ते 2 लाख कोटींचा सट्टा खेळला गेला असा दावा संजय राऊतांनी केला होता। संजय राऊत स्वतः जुगारी आहेत। भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात मोठा सट्टा हा भारतात खेळला जातो। पहिल्या सामन्याला साधारण 1.5 लाख कोटीचा सट्टा खेळला आणि हा सट्टा मोठ्या प्रमाणात गुजरातमधून खेळला जातो। त्या सट्ट्यातले 25,000 कोटी रुपये मी आकडा परत सांगतोय सरळ पाकिस्तानात जातात आणि कालच्या सुद्धा सामन्यावरती फार मोठा सट्टा खेळला गेला। तो मुंबईतून आणि गुजरात आणि राजस्थानमधून खेळला गेला आणि काल सुद्धा साधारण 1.5 ते 2 लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आणि त्यातला मोठी रक्कम ही पाकिस्तानला जाते आणि त्याच पैशातून आमच्या निरपराध लोकांवर जवानांवरती गोळ्या चालवल्या जातात। संजय राऊत स्वतः जुगारी आहेत आणि कालच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावल्यामुळे संजय राऊत यांचे पैसे गेलेले आहेत। याच्या आधी देखील भारत पाकिस्तानच्या सामन्यामध्ये संजय राऊत यांनी पाकिस्तानच्या बाजूने जुगार लावला होता। पाकिस्तान जिंकण्यासाठी पैसे लावले होते आणि आज देखील संजय राऊतनी अशाच पद्धतीने पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावून पराभव झाला। संजय राऊत यांचे काल पैसे गेलेले आहेत, त्यामुळे संजय राऊत यांची अशा पद्धतीने चिडचिड होते।